नमस्कार मित्रांनो, वारी मराठीची या मालिकेतील आजच्या चौथ्या भागात सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण मराठीची सध्याची परिस्थिती बघणार आहोत. कल्पना करा की तुम्ही पॅरिसमधल्या एखाद्या पॉश रेस्टॉरंटमध्ये बसला आहात. वेटर तुमच्यासमोर मेन्यू कार्ड आणून ठेवतो आणि तुम्ही ते उघडता. काय आश्चर्य, त्यात पदार्थांची नावं चक्क मराठीत लिहिलेली तुम्हाला दिसतात. खरं नाही न वाटत? कसं वाटणार? अहो, पॅरिसचं सोडा, गेला बाजार मुंबईतल्या रेस्टॉरंटमध्येही आपल्याला मराठीतलं मेन्यू कार्ड दिसत नाही. तुम्ही आम्ही सर्वांनीच दुर्लक्ष केलं तर कसं येणार ग्लॅमर आपल्या भाषेला? ही सध्याची परिस्थिती आहे. यूट्यूबवरचे मराठी पाककृतींचे कोणतेही चॅनेल लावा. खवलेल्या नारळाचा ग्रेटेड कोकोनट झाला, कणकेचा आटा आणि फोडणीचा तडका. आम्ही पुऱ्या बनवण्यासाठी आधी डो बनवून त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवतो. डोश्याच्या बॅटरमध्ये पिंच ऑफ सॉल्ट घालतो आणि कोशिंबिरीवर कोथिंबिरीचं गार्निशिंग करतो. आम्हाला सगळं चालतं. आता ब्रेकिंग न्यूजचं कुठलंही चॅनेल लावा. कुठेतरी आतंकवाद्यांच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असतं. त्यात लष्कराचे काही जवान शहीद होतात. मग एखाद्या जवानाच्या घरच्यांवर कोसळलेली आपबीती दाखवण्यात येते. नंतर एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या नेत्याचा लेखाजोखा मांडण्यात येतो. त्याच्या चौकशीसाठी एखादी समिती गठीत केली जाते. दुसऱ्या क्षणाला त्याच नेत्याच्या सत्काराचा समारोह संपन्न होतो आणि तो नेता आपण समाजसेवेत कसे व्यस्त आहोत याविषयी एक लंबे चौडे भाषण ठोकतो. सनसनाटी बातम्या लवकरात लवकर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अचूक भाषांतराचा बळी दिला जातो आणि मग धेडगुजरी मराठी आपल्या कानांवर आदळत राहते. आम्हाला हेही चालतं. खरं तर सर्व काही चालवून घ्यायची वृत्तीच आपल्या भाषेच्या मुळावर येते, असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्या मराठी कलाकारांच्या काही मुलाखती बघा. त्यांनी तर मराठीत सो, ऑल्सो, बट, बिकॉज अशा नवीन उभयान्वयी अव्ययांची भर घातली आहे. कित्येक मराठी कलाकारांना त्यांच्या संवादाच्या स्क्रिप्ट्स या इंग्लिशमधून द्याव्या लागतात. काय करणार? त्यांना मराठी वाचता कुठे येतं? मराठी माध्यमाच्या शाळांचं रडगाणं आता जुनं झालंय. प्रत्येक शहरातून त्यांची आता म्युझियम्स व्हायची बाकी आहेत. लहान मुलांच्या कानावरही मराठी पडू दिलं जात नाही. मग होणार काय? ते मूलही इंग्रजीतूनच रडतं. आणि हे सगळं कशासाठी? तर आपल्या मुलांना देशी विदेशी कंपन्यातून भारी पगाराची नोकरी लागावी म्हणून. मग मातृभाषेतल्या शिक्षणाचे फायदे सांगणाऱ्या संशोधनाचं काय झालं? आणि जे देश आज आर्थिकदृष्ट्या बलवान आहेत, म्हणजेच चीन, जपान, कोरिया, जर्मनी, फ्रान्स, त्या देशात सुद्धा प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच दिलं जातं. मग त्या देशांनी इंग्रजीशिवाय कशी काय प्रगती केली? आजकाल आम्ही मराठी भाषा दिवस साजरा करतो. लोकांना विविध सणांचे शुभेच्छा संदेश मराठीतून पाठवतो आणि आपल्याला वाटतं की आपली जबाबदारी संपली. आजकाल कुठल्याच वयोगटातल्या लोकांना मराठीच्या परिस्थितीविषयी खंत वाटत नाही. डोळ्यांवर झापडं बांधून आम्ही जगण्याच्या रेसमध्ये नुसते धावतोय आणि हे धावताना रस्त्यावरच्या पाट्या, सार्वजनिक ठिकाणच्या सूचना, रेल्वेमधल्या घोषणा आणि बँकेतले नियम यांच्यात अगदी सहजपणे मराठीचा गळा घोटलेला आहे हे समजूनही आम्ही दुर्लक्ष करतो. कारण आम्हाला रेस जिंकायचे, ते आमचं ध्येय आहे. म्हणूनच आम्हाला प्रश्न पडतात की अभिजात दर्जा म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते? मराठीची नक्की सुरुवात कधी झाली? पण आम्हाला हे प्रश्न पडत नाहीत की महाराष्ट्रातला रिक्षावाला हिंदीतच का बोलतो? मराठी सिनेमे महाराष्ट्रातच का चालत नाहीत? आणि दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावून आमचा नक्की कोणता फायदा होतो? राजकीय नेते असू देत, कलाकार असू देत किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातले अधिकारी असू देत, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांमध्ये एक गोष्ट समान आढळते: मराठीविषयीची उदासीनता. अर्थात याला काही अपवाद जरूर आहेत, पण शेवटी ते अपवाद असतात, ते अल्पसंख्य असतात. आपण खरोखरच इतके निर्ढावलेले आहोत का की हजारो वर्षांचा हा वारसा आपल्याला डोईजड झालाय? भाषा ही नदीसारखी आहे असं म्हणतात. नदीला जशा उपनद्या येऊन मिळतात
तसंच भाषेतही इतर भाषातले शब्द येऊन मिसळत असतात. त्यानेच ती समृद्ध होते. समजा नदीला एखाद्या गटाराचं पाणी येऊन मिळालं तर काय होईल? ती प्रदूषित होईल. भाषेचंही तसंच आहे. भाषेत प्रमाणाबाहेर इतर भाषातले शब्द येऊन मिळाले तर त्या मूळ भाषेच्या रूपालाच धक्का पोचेल. ज्याप्रमाणे आपण नदीची पूजा करतो, गंगा आरतीसाठी वाराणसीला जातो, त्याचप्रमाणे भाषेची देखील पूजा नको का करायला? कधीतरी तिची देखील आरती नको का गायला? करून तर बघूया. आपलीच आपल्याला नव्याने ओळख होऊ शकेल. आज मी इथेच थांबतो. हा भाग बघून तुमच्या मनात काही विचार आले तर ते मला आवर्जून कळवा. धन्यवाद.